शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा। मदतीच्या नावाखाली कापला खिसा। सरकारचा शेतकऱ्यांवरच पूरभार। अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला आधार देण्याऐवजी कोलमडून पडलेल्या शेतकऱ्याला पूर्त जायबंदी करण्याची योजनाच सरकारनं आखली। सरकारनं शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली त्याच्या खिशावरच दरोडा टाकण्याची तयारी केली। कारण अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवरच तिप्पट पूरभार लादण्याचा निर्णय साखर संघाचा विरोध डावलून घेतलाय। हा निर्णय काय आहे ते पाहूया। ऊस गाळपा संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादकांकडून प्रति टन 5 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला। एवढंच नाही तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपयांची कपात होणार आहे। त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच एकूण 15 रुपये कापण्यात येणार आहेत। त्यामुळे सरकार 3,350 रुपये FRP देणार असल्याचा डंका वाजवत असले तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र 3,335 रुपयेच उरणार आहेत। सरकारच्या पूरभाराच्या निर्णयामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। सरकारनं शेतकऱ्यांच्या खिशावरच दरोडा टाकल्याचा आरोप करत काँग्रेसनं संताप व्यक्त केलाय। तर विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री विखे पाटील यांनी पूरग्रस्तांविषयीची बांधिलकी असे शब्द वापरत सारवासारव केली। म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे, तो अडचणीतनं त्याच्यावर परत हादीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, पुरामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे। पूरग्रस्तांच्या प्रती ही बांधिलकीच आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची, कारखानदारांची, आणि ते 5 रुपये आपण पूरग्रस्त सहायता निधीला आपण देणारच आहोत। तो काही भार कोणत्या शेतकऱ्यावर येणार नाही, कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे। खरं तर राज्यात अतिवृष्टीनं हाहाकार माजवलाय। 32 जिल्ह्यातील 209 मंडळात 10 पेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाली आहे। याच अतिवृष्टीमुळे तब्बल 60 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। 19 जणांचा मृत्यू झालाय। एवढी विदारक परिस्थिती असताना सरकारनं अवघी 8,500 एवढी तुटपुंजी मदत दिली। आता शेतकऱ्यांच्याच मदतीसाठी शेतकऱ्यांच्याच खिशावर दरोडा टाकणं म्हणजे गोचिड्यासारखं रक्त शोषणाचा प्रकार नाही का, असा सवाल आता उद्विग्न शेतकरी विचारतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।